तर नमस्कार मंडळी, मी सुशील बेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। आज आहे 20 ऑगस्ट। 2 दिवस पावसाने पूर्ण धुमाकूळ घातला आहे पूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात। आणि आज मी निघालो आहे एका शुभ कार्यासाठी गावाला। तर ह्या प्रवासात तुम्ही आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका। 3 ऑगस्टला आपण माझ्या गावाला गेलो होतो, म्हणजे चिपळूणला, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत होताच। तर आताही एका शुभ कार्यासाठी आपण गावाला चाललो आहे। तर म्हटलं गणपतीच्या अगोदर बरोबर 1 आठवडा आहे आता, मग आता थोडेसे लेटेस्ट अपडेट आपण पुन्हा एकदा आपल्या व्ह्युअर्सला देऊया। तर बघूया आता लोणेरेच्या ब्रिजची काय परिस्थिती आहे, आणि बाकी अपडेट तर तुम्हाला सगळे माहितीच आहेत। त्यात थोडेफार चेंजेस झाले असतील, पण मागच्या वेळेला आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा पाऊस फार कमी होता, म्हणजे अजिबातच नव्हता। पण आता ह्या 2 दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे रस्त्याची किती चाळण झाली आहे, किती व्यवस्थित आहे, किती पेवर ब्लॉक टाकलेत, आणि आता किती डायव्हर्जन शिल्लक आहेत ते आपण पाहूया। तर बरोबर सकाळचे 3 वाजून 50 मिनटं झालेली आहेत। 3 वाजता निघायचं प्लॅनिंग होतं, पण सगळी कामं आटोपेपर्यंत 3:50 होऊनच गेले, कारण आम्हाला जवळजवळ 8-8:30च्या दरम्यान गावाला पोचायचं आहे। तर बघूया आता यावेळेला आपल्याला किती वेळ लागतोय ते, आणि जाता जाता मला माझ्या भावाला ऐरोलीहून पिकअप करायचं आहे, तर त्याच्यामध्ये पण थोडंसं 10-15 मिनटं आमची जातील। तर मग चला आमच्यासोबत या पावसाळ्याच्या कोकण प्रवासाला। तर मित्रांनो, सकाळचे बरोबर 3:53 झाली आहेत, आणि भांडूपून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय। तर म्हणा गणपती बाप्पा। तर मित्रांनो, बरोबर 4 वाजलेले आहेत, आणि आता आपण ऐरोली टोल नाक्याला पोहोचलेलो आहोत। आता मी ऐरोली टोल नाक्याला आपला ट्रिप मीटर 0वरती सेट करतो। तर मित्रांनो, बरोबर सकाळचे 4:42 झालेले आहेत, आणि आता आपण तुम्ही बघू शकता कळंबोली सर्कल, जो कळंबोलीचा सिग्नल आहे तिकडे आपण पोहोचलेलो आहोत। मागच्या वेळेला पण आलो होतो तेव्हा हा सिग्नल चालू होता। आता 4:45 झालेत, म्हणजे 4:42 झालेत, तरी पण सिग्नल चालू आहे। तर मित्रांनो, बरोबर 4:52 झालेले आहेत, आणि आता आपण पळसपे फाट्याला पोहोचलेलो आहोत, आणि किलोमीटर झाले आहेत, किती झालेत रे बघ, दिसत आहेत का तुला? 37.4 म्हणजे 37.4। तर आता आपली खऱ्या अर्थाने मुंबई गोवा हायवेला इथून सुरुवात होते। तसं आपण 3 ऑगस्टला अपडेट घेतलाच होता, तर ह्या भागात आपण जास्त काय अपडेट घेणार नाही आहोत। आता डायरेक्ट आपण पहिलं शिरडोनच्या इथे आपण CNG भरूया, कारण मी मागच्या वेळेला या पळसपे फाट्याच्या CNGवर भरला होता, पण 2दा मला तिथे वाईट अनुभव आलेला आहे। प्रेशर कमी आहे, हे आहे ते आहे, असं करत 2 पंपावर भरायला लावतात ते लोक, आणि पहिल्या पंपाचे पण 100-150 रुपये जेवढे झाले असेल तेवढे मागतात। आता ते झालेत का नाही झाले ते कळत नाही आपल्याला, त्यामुळे आपल्याबरोबर स्कॅम झाल्यासारखं आपल्याला वाटतं। तर मित्रांनो, बरोबर 4:57 झाली आहेत, आणि आता आपण शिरडोनच्या गॅस स्टेशनला पोहोचतोय। आपण हा गॅस स्टेशन बंद दिसतोय। मित्रांनो, 5:54 झालेले आहेत, आणि आता आपण कोलेटी गावाजवळ पोचलोय। उजवीकडे रात्रीचं पण काम चालू आहे, आणि हा आता पहिला सिंगल रोड आहे जिथे वाईडनिंग झालेलं नाही आहे। इथे थोडेसे खड्डे आहेत, आणि रात्र आहे त्यामुळे अजून जरा अंधार आहे, त्यामुळे अजून जरा जास्त त्रास होते। किलोमीटर झाले आहेत, किती झालेत? 87.6 बरोबर। हा कोलेटीचा डायव्हर्जन, म्हणजे हा कोलेटीचा सिंगल रोड हा पण मला वाटतं 600-700 मीटरचा आहे, जे आपलं दुसरं डायव्हर्जन होतं, म्हणजे न झालेला रोड। आता पुन्हा व्यवस्थित रोडला सुरुवात झाली आहे। बरोबर 6:01 झाले आहेत, किलोमीटर झाले आहेत 92.3 म्हणजे 92.3, आणि आता हे नागोठण्याचं डायव्हर्जन लागलेलं आहे। एकूण 3रं डायव्हर्जन आहे हे। आता आपण सर्व्हिस रोडवरून चाललो आहे,
ब्रिजचं काम कितपत झालेलं आहे, फ्लायओव्हरचं काम कितपत झालेलं आहे काही अंदाज नाही. नागोठण्याचे 2 डायव्हर्जन्स आहेत आणि दोन्ही लांब लचक आहेत. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचे आहेत दोन्ही डायव्हर्जन. तर 6:06 झाली आहेत. किलोमीटर झाले 94.9 म्हणजे 95 किलोमीटर. आणि आता हे नागोठण्याचं दुसरं डायव्हर्जन म्हणजे आता हा नागोठण्याचा हा रोड झालेलाच नाही आहे, सिंगल रोडच आहे. तर ह्याला आपण डायव्हर्जनमध्येच पकडूया. हे बघा आता हे डायव्हर्जनच आलेलं आहे. आता हे नागोठण्याचं दुसरं डायव्हर्जन, हे पण मला वाटतं 1.5 किलोमीटरचं आहे. मागच्या डायव्हर्जनला बरेच खड्डे होते मोठे मोठे. हे काय तर मित्रांनो 6:10 झालेली आहेत. हा नागोठण्याचा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. याच्या अगोदर ते डायव्हर्जन संपतं. नागोठण्याचे 2 डायव्हर्जन आहेत मी सांगितल्याप्रमाणे. दोन्ही डायव्हर्जन 1.5 किलोमीटरचे आहेत जवळपास. आता कॉन्क्रीट रोडला पुन्हा सुरुवात झालेली आहे. तर लगेच 1 मिनिटांनी म्हणजे 6:11 आता आपण नागोठण्याच्या CNG पंपवर पोचलेलो आहोत. पुढे समोर दिसतोय मला डाव्या बाजूला. आता काय इश्यू आहे का बघूया, कारण मला माझ्या भावाने सांगितलं होतं की या लोकांनी पेमेंट नाही केली त्यामुळे यांचं गॅस वगैरे बंद केला होता. आता इथे बघूया चालू आहे का. तर मित्रांनो बरोबर 6:19 झाली आहेत. म्हणजे आपले मला वाटतं 5-7 मिनटं गेली असावी गॅस भरण्यामध्ये. आपण गॅस भरला आहे आणि आता आपण नागोठण्याच्या गॅस स्टेशनवरनं निघालो आहे. तर मित्रांनो आता बरोबर 6:22 झाली आहेत. किलोमीटर झाले आहेत 97.7 आणि आता आपण वाकण फाट्याला पोचलेलो आहोत. तर मित्रांनो बरोबर 6:28 झाली आहेत. किलोमीटर झाले 104 आणि आता तुम्ही बघू शकता आपण पोचलो आहे सुकेळी खिंडीमध्ये. आता हा आपला व्हिडिओ प्युअरली अपडेट व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही जास्त ट्रॅव्हलिंग टाईम लॅप्स वगैरे जास्त मी ठेवणार नाही आहे. जर सकाळच्या भागामध्ये अंधारामुळे काय दिसलं नसेल तर मी नंतर पाहिजे तर व्हिडिओ रेकॉर्ड करीन आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. सहा वाजून 33 मिनटं झाली आहेत. किलोमीटर झाले 107.4 आणि आता आपण खामचा फ्लायओव्हर क्रॉस केलेला आहे. मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की खाम गावातला फ्लायओव्हर तयार झालेला आहे. 6:37 झालेली आहेत. किलोमीटर झालेत 111.8. आपण कोलाड शहराच्या थोडेसे बाहेर आहोत आणि इथे बघू शकता कोकणात जाणारी लेन आहे, त्याचं PQC झालेलं आहे, पण ती लेन ट्रॅफिकसाठी नाही सुरू केली आहे. दोन्ही बाजूचं ट्रॅफिक हे मुंबईवाल्या लेनमध्ये आहे. हे बघा आता आपण
कोकणातल्या लेनमध्ये एंट्री मारू. तुम्ही बघू शकता आपण आता कोलाडला पोहोचलो आहे. कोलाडच्या कोकण रेल्वेच्या ब्रिज खाली पोहोचलो आहे आपण आता. सकाळची 6:38 झालेत आणि किलोमीटर झालेत 112.6. इकडे परिस्थिती जैसे थे. आता कोलाडचं एक सर्वात मोठं अजून एक डायव्हर्जन आहे. हे कोलाडचं पहिलं डायव्हर्जन आहे, ते पण मला वाटतं जवळपास 1.5 किलोमीटरचं आहे. 6:45 झालेली आहेत. किलोमीटर झाले ते 115.5. आणि आता हे कोलाड नंतर हे डायव्हर्जन आलेलं आहे. फ्लायओव्हरचं काम झालं की नाही माहीत नाही, पण PQC लेअर टाकलेलं आहे इथे. हे तळवली गाव असावं बहुतेक. तर मित्रांनो, बरोबर 6:55 झालेली आहेत आणि आता आपण इंदापूरमध्ये पोहोचलो आहे आणि किलोमीटर झाले आहेत 125. सकाळी सकाळी बघा, मस्त एकदम रोड रिकामा आहे आणि डांबराचा रोड आहे. कंडिशनही चांगली आहे. बरोबर 7:04 झालेली आहेत. किलोमीटर झालेले आहेत 134 आणि आपण बरोबर माणगाव डेपोच्या समोर आहोत. तर मित्रांनो, बरोबर 7:14 झाली आहेत. 144.2 किलोमीटर झालेले आहेत आणि आता आपण लोणेरेला पोचलो आहे आणि आपलं लोणेरेचं डायव्हर्जन जे आहे ते सुरू झालेलं आहे आता. लोणेरेचा जो हा ब्रिज आहे त्याचं काम करण्याचे प्रयत्न चालू आहेत. युद्ध पातळीवर ते काम सुरू होतं, पण मध्ये आता हे 2-3 दिवस जोरात जो पाऊस पडला आहे त्यामुळे 2-3 दिवस काम ठप्प होतं. कारण मुंबई साईड आणि गोवा साईड या दोन्हीकडचे जे लेन्स आहेत PQC आहेत ते झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी जोडणी करतात तिथे भराव टाकून PQC टाकण्याचं काम बाकी होतं, पण तिथे भराव टाकताना आला आहे. आता बघूया, आज तारीख 20 आहे, तर 22 तारखेपर्यंत सुरू होतं का ते. कारण मी उद्या परत येईन 21 तारखेला, पण शक्यता कमीच वाटते. हा पण लोणेरेचा जो डायव्हर्जन आहे हा बराच मोठा आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटरचा हा डायव्हर्जन आहे. इथे पेवर ब्लॉक टाकलेले आहेत. म्हणजे गणपतीत हा लोणेरेचा ब्रिज काही ओपन होत नाही. हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता, इथे पेवर ब्लॉक टाकण्याचं काम चालू आहे. उजवीकडची साईड झालेली आहे, डावीकडे थोडंसं बाकी आहे. त्यामुळे ॲटलिस्ट थोडासा का होईना पर्यायी मार्ग करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर मित्रांनो, बरोबर 7:24 झालेली आहेत आणि आता आपण वीर रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि किलोमीटर झाले आहेत बरोबर 150, म्हणजे 150 किलोमीटर झालेत. किलोमीटरचा रेफरन्स पॉईंट आहे ऐरोली टोल नाका. कारण आपण ऐरोली टोल नाक्याला ट्रिप मीटर 0वर सेट केला होता.
मित्रांनो बरोबर 7:35 झालेली आहेत. आपण महाडमध्ये पोचलो आहे. आत्ताच गंधारपाली लेणे मागे गेले आहेत आणि किलोमीटर झाले आहेत बरोबर 164. उजवीकडे लाईन लागलेली आहे. कसली लाईन आहे, गॅसची आहे काय कळत नाही आहे. बहुतेक पार्किंग असावं, नाही तर कारण मला वाटतं पाणी भरेल म्हणून ह्या शंकेने सावित्री नदीला पूर येईल या शंकेने मला वाटतं सगळ्यांनी आणून गाड्या आपल्या हायवेवर उभ्या केलेल्या आहेत. हेच कारण असावं नक्की 100%. तर मित्रांनो 8:04 झाली आहेत. आपण कशेटी टनेलच्या अलीकडे पोचलो आहे आणि इथे आता पूर्ण डोंगराळ भाग आहे. त्यामुळे मजबूत म्हणजे मजबूत एकदम मुसळधार पाऊस पडतो. इथे सॉलिड पाऊस पडतो आहे. डोंगर पण दिसत नाही आहेत बाजूचे. एवढी विजिबिलिटी कमी झालेली आहे. तर मित्रांनो बरोबर 8:06 झाले आहेत आणि आता आपण कशेटी बोगद्याजवळ पोचलेलो आहोत. तर मित्रांनो बरोबर 8:28 झाले आहेत आणि किलोमीटर झाले 217 आणि आपण भरणे नाक्याला पोचलो आहे खेडला. ह्या ब्रिजवरचे खड्डे काय बापरे किती वाढले. पण काय नवीन केलं ते खड्डे कोण भरतच नाही अजिबात. अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहे हा जगबुडी नदीवरचा ब्रिज. तर मित्रांनो बरोबर 8:51 झालेली आहेत. आता आपण परशुराम घाट चढायला सुरुवात केलेली आहे. आता याच्या पुढचा परशुराम घाट तुम्ही टाईम लॅप्समध्येच पहा. तर मित्रांनो मुंबई गोवा हायवेच्या लेटेस्ट अपडेटची आता करंट समरी अशी आहे 20 ऑगस्टची. सगळ्यात पहिल्यांदा जो डायव्हर्जन येतो तो येतो गडप गावात. म्हणजे मुंबई ते वडखळ आणि वडखळपासून पुढे गडपपर्यंत रस्ता अगदी व्यवस्थित आहे. गडपला सगळ्यात पहिला फ्लायओव्हर येतो तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि तिथे डायव्हर्जन जे आहे ते आहे 750 मीटर म्हणजे जवळजवळ 1.25 किलोमीटरचं. त्यानंतर गडपचा जो दुसरा फ्लायओव्हर आहे तो झालेला आहे. त्यानंतर येतो कासूचाही फ्लायओव्हर पूर्ण झालेला आहे आणि तो ट्रॅफिकसाठी ओपन आहे. त्यानंतर सगळ्यात पहिलं डायव्हर्जन म्हणजे गडपचं जर पहिलं डायव्हर्जन सोडलं म्हणजे दुसरं डायव्हर्जन हे येतं कोलेटी गावाजवळ. कोलेटी गावाजवळ डायव्हर्जन म्हणजे जुनाच रस्ता आहे, तिथं रुंदीकरण झालेलं नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की रात्रीचं पण तिथे रुंदीकरणाचं काम आणि पेमेंटचं काम चालू होतं. त्यानंतर सगळ्यात मोठे जे 2 डायव्हर्जन येतात ते येतात डायरेक्ट नागोठण्याला. तर नागोठण्याला पहिला आणि दुसरा म्हणजे जवळजवळ दुसरा आणि तिसरा डायव्हर्जन
येतात 1.5 आणि 1.5 किलोमीटरचे. तर पहिला डायव्हर्जन झाला गडबचा जो आहे 750 मीटरचा. दुसरा डायव्हर्जन आहे कोलेटीचा जो आहे 600-700 मीटरचा. तिसरा डायव्हर्जन जो आहे तो नागोठण्याचा आहे आणि चौथा डायव्हर्जन जो आहे तोही नागोठण्याचाच आहे. हे दोन्ही डायव्हर्जन आहेत 1.5 किलोमीटरचे. त्यानंतर पाचवा डायव्हर्जन डायरेक्ट येतो कोलाडमध्ये. कोलाडमध्येही 2 डायव्हर्जन आहेत. म्हणजे कोलाड शहर एक असलं आणि आपण डायव्हर्जन जरी एक मोजलं तरी मी 2च मोजतो आहे डायव्हर्जन. म्हणजे कोलाडमधलं पहिलं डायव्हर्जन जे आहे ते 1.5 किलोमीटरचं आहे आणि कोलाडचं जे दुसरं डायव्हर्जन आहे ते आहे 750 मीटरचं. त्यानंतर इंदापूरची कंडिशन आणि माणगावची कंडिशन तुम्हाला माहितीच आहे. दोन्हीही बायपासचा काहीही पत्ता नाही आहे. पण ॲटलिस्ट इंदापूर आणि माणगावमधले जे रोड्स आहेत ते व्यवस्थित डांबरीकरण केलं आहे आणि अजूनही या पावसामध्येही ते व्यवस्थित छाबूत होतं. त्यामुळे तिथे ड्रायव्हिंग करायला काय प्रॉब्लेम येत नाही. फक्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो दुपारच्या वेळेस. त्यानंतर येतं लोणेरे. तर लोणेरेच्या फ्लायओव्हरचं काम अगदी युद्ध पातळीवर सुरू होतं. 22-23 तारखेपर्यंत फ्लायओव्हर सुरू करणार अशी खबर मिळालेली होती. पण त्याचं पण काम ह्या 2-3 दिवसाच्या पावसामुळे अगदी रखडलेलं आहे. म्हणजे गणपतीपर्यंत लोणेरेचा फ्लायओव्हर चालू होईल की नाही यात शंकाच आहे. गडब, कोलेटी, नागोठणे, कोलाड आणि आता लोणेरेचं डायव्हर्जन आहे. हे डायव्हर्जन पण फार मोठं आहे. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं डायव्हर्जन आहे. पण ॲटलिस्ट लोणेरेला डाव्याकडच्या सर्व्हिस रोडला जिथे डायव्हर्जन आहे तिथे पेवमेंट टाकायचं म्हणजे पेवर ब्लॉक टाकायचं काम चालू होतं. हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि लोणेरेनंतर एक मला वाटतं वीरच्या अगोदर एक मेजर डायव्हर्जन होतं ते मला ह्या वेळेला दिसलं नाही. जिथे तुम्हाला दिसेल बघा एका घरामध्ये वरती गाडी लावलेली आहे, कार अशी हे करून ठेवलेली आहे. तर ते डायव्हर्जन आता लागत नाही. म्हणजे मला आता जाणवलं की 2-3 डायव्हर्जन्स कमी झाली आहेत. म्हणजे कुठले ना कुठेतरी कॉन्क्रीटचे पॅच किंवा फ्लायओव्हर्स चालू केलेले आहेत. म्हणजे एवढ्या मुसळधार पावसात आणि रात्रीच्या प्रवासातही मला चिपळूणला पोचायला 5 तासच लागले. तर हे होते मुंबई गोवा हायवेचे अगदी 20 आणि 21 ऑगस्टचे लेटेस्ट अपडेट. तर याचा तुम्हाला गणपतीला जाण्यासाठी नक्कीच फायदा होईल. तर सर्व कोकणवासियांना यंदाच्या गणपती उत्सवाच्या ट्रॅव्हल बिडूतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि यंदाच्या वर्षी जे कोणी कोकणवासीय कोकणात जाणार आहेत त्यांचा प्रवास अगदी सुखाचा हो ही बाप्पाचरणी माझी प्रार्थना. तर मित्रांनो बरोबर 9 वाजलेले आहेत. आपण फरशी फाट्यासाठी आता हा सर्व्हिस रोडचा लेफ्ट घेतलेला आहे आणि किलोमीटर झाले 244. तर मग मित्रांनो हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा चिपळूणचा प्रवास जर आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल बिडूला जरूर सबस्क्राईब करा. आता आपण वाशिष्ठी नदी क्रॉस करतोय. पूर्ण तुडुंब भरलेली आहे. ब्रिजला पाणी टेकलेलं आहे. 3 दिवस कंटिन्युअस पाऊस पडला की इथे पाणी वाढलंच म्हणून समजा. तर आता पुन्हा भेटूया एखाद्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल. Thanks for watching.